संघाचा जर आपण विचार केला तर या अगोदर विजय निश्चित केलाय, विजय नोंदवलाय. दुसऱ्या बाजूने हडशी संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असतील. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती राजेश करंजावणे हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू राजेशचा, फटका फसला प्रवीण साठेचा आणि मैदानाच्या आतमध्ये टेकन व्हेरी नाईस कट. आणखीन एक विकेट, विकेट नंबर 3. तिसरा धक्का संघाला बसलाय. प्रवीण साठे बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश खैरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाचा डाव मैदानामध्ये कोसळताना जो पाहायला मिळाला आहे. एका पाठोपाठ एक 3 प्रमुख फलंदाज, प्रथमतः कृष्णा कालेकर, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडके आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती प्रवीण साठे बाद झालाय. निलेश खैरे दाखल झालाय. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर मैदानाच्या आतमध्ये दूरवरतून त्या ठिकाणी उमेश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धावांना धावफलक पुढे जाईल. 3 गडी बाद 9 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश करंजावणे हे गोलंदाज, अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला, चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू. निलेश खैरे यावेळेस मात्र आक्रमण करतोय, परंतु फिल्डर त्यांना डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपलाय आणि यावेळेस देखील फलंदाज बाद. 9 या अंकावरती, 9 धावांवरती 4 फलंदाज हडशी संघाचे बाद झालेत. संघ मोठ्या अडचणीत सापडलाय. थँक्यू डीजे. राजेश करंजावणे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज जर पाहिले तर नागेश आखाडे जे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार गडी बाद 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये असताना राजेश करंजावणे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट मिळवला आहे. मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू डॉट आलाय. ओहो, यावेळेस बॅटची कडा, आणखीन एक विकेट, 5वा धक्का, 5वा हादरा संघाला बसलाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. थोडीशी घाई जरूर त्या ठिकाणी राजेश यांच्याकडून झाली. मैदानामध्ये डॉट चेंडू येईल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 फलंदाज बाद झालेत. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 9 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाचा जर विचार केला, अनंत पाटोळ्याच्या चषकामध्ये उपविजेता ठरलेला हा संघ आहे. बेस्ट बॅटरचा मानकरी ठरलेला कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये हा